मुंबईत ठाकरे गट फुटलाय। मुंबईमध्ये चांगलं यश मिळून सुद्धा उद्धव ठाकरेंना आपले नगरसेवक सांभाळता येत नाहीयेत। ठाकरे गटाची नगरसेविका सरिता मस्के सध्या संपर्कात नाही। डॉक्टर सरिता मस्के या शिंदे गटाच्या सोबत गेल्या असण्याची शक्यता वर्तवली जातीये, कारण कोकण भवनामध्ये सरिता मस्के यांनी आपलं नाव ठाकरे गटाची नगरसेविका म्हणून नोंदवण्याच्या साठी पुढाकार घेतलेला दिसत नाही। दरम्यान शेवटच्या क्षणापर्यंत सरिता मस्के आपल्या संपर्कात येतील असा दावा अनिल परब करत राहिले। त्या संपर्कात आहेत आणि त्या तिथे पोहोचतील कोकण भवनला। बैठकीला नसेल, परंतु त्या आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्या कोकण भवनला डायरेक्ट येतील। दरम्यान सरिता मस्के कोण आहेत ते एकदा जाणून घेऊया। मुंबईतल्या पवई चांदिवली परिसरातील उद्धव गटाच्या त्या नगरसेविका आहेत। पेशानं होमिओपॅथी डॉक्टर आहेत। त्याआधी काँग्रेसमध्ये होत्या। दोन 2017च्या मनपा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळालं, मात्र तेव्हा त्या पराभूत झाल्या होत्या। त्यांनी गेल्याच वर्षी म्हणजे 2025 मध्ये ठाकरे गटात प्रवेश केला। यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या आशा तायडे यांचा सरिता मस्केंनी 1803 मतांनी पराभव केला। प्रचारात एकही बेकायदा बॅनर लावणार नाही असं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं होतं, ते आवडलंय असं दिसलं। दरम्यान ज्या पद्धतीनं मुंबईत घडामोडी घडल्या त्याच्या आधी एक विचित्र घडामोड कल्याण डोंबिवलीमध्ये घडली, जिथे उद्धव ठाकरेंचे नगरसेवक राज ठाकरेंनी पळवले। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे। भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेनं मनसेच्या सोबत युती केली आहे असं दिसतंय। या निमित्तानं आलेल्या दोन प्रतिक्रिया आपण अधिक पटकन वेगानं पाहणार आहोत। काही निवडणुका असतात, समित्यांच्या असतात, कमिट्यांच्या असतात, अशा वेळेस पण काही गोंधळ होण्याची शक्यता आम्हाला दिसत होती। तर अशा वेळी आम्ही कुठेतरी एक बाजू अशी स्टेबल राहावी या हेतून एक पाठिंबा दिलेला आहे। आणि ऑब्विसली शिवसेना, शिंदे आणि बीजेपी हे एकत्र लढत आहेत, त्यामुळे त्यांना समर्थन देऊन आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत। सर, मनसेला काय भेटणार आहे याच्यामध्ये? भेटायचं काय, ते सत्तेत असल्यावर कामं झाली बस झाली आम्हाला, बाकी भेटण्यासाठी वगैरे विकास कामं होण्यासाठीच आम्ही पाठिंबा दिला। राज ठाकरे व्यक्तिगत असं मला दिसलं आहे। या निर्णयामुळे जो स्थानिक पातळीवर झाला असं म्हणतात, त्याच्यामुळे ते व्यथित आहे। एवढी त्यांचंही म्हणणं आहे की प्रत्येकाला आपण काही देऊ शकत नाही, देण्याच्या स्थितीत नाही, आणि मला आता पाहिजेच, नाही दिलं तर जातो, या भूमिकेत मानसिक अस्थिरतेचं लक्षण आहे। दरम्यान मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिल्यानं श्रीकांत शिंदे यांना आनंद झालेला आहे। मनसेच्या बरोबर ठाकरेही आपल्या सोबत आले तर हरकत नाही अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे, इथे स्थापन करण्यासाठी आलोय। त्याचबरोबर मनसे जे आहे, मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे। आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे हे दिलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचीही प्रतिक्रिया आली आहे। प्रवीण दरेकर आणि संजय शिरसाट काय म्हणतात ऐका। मुख्यमंत्री देवाभाऊंनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही राजकीय
निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतो, परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी जर कोण समर्थन देत असेल, पाठबळ देत असेल, तर त्याचं स्वागत असेल. कारण प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकासाचा त्या शहराचा अजेंडा असतो आणि त्याच्यामुळे जर विकासाच्या भूमिकेवर त्या ठिकाणी मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा शिवसेनेसोबत महामंडळ असेल, समर्थन देत असेल, तर त्याचं स्वागतच त्या ठिकाणी आहे. भाजपचे जास्त नगरसेवक आलेत. आता आम्ही सुद्धा त्यांना स्वतःहून पाठिंबा देतोय, भले आम्ही वेगळं लढलो असेल तरी. म्हणून युतीचा धर्म पाळण्याचं काम आम्ही करतोय. युतीमध्ये धर्मामध्ये आम्ही कुठेही अडचण आणणार नाही आणि कुठेही युतीला धक्का बसेल असं कोणतंही वर्तणूक आमच्याकडून होणार नाही. याबाबतचा अधिकचा तपशील पाहणार आहोत वेगवान पद्धतीनं. शिवसेनेच्याकडे 53 नगरसेवक आहेत. त्यांना 5 जणांचा पाठिंबा मनसेनं दिलाय, तर ठाकरेंच्या कडून बाहेर पडलेले 4 नगरसेवकही शिंदेंच्या सोबत गेले. त्यामुळे त्यांची संख्या आता 59 झाली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र अद्यापही विरोधकांची संख्या जास्त आहे. पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी 50, काँग्रेस 2, ठाकरे गट 7 आणि पवार गट 1 मिळून 60 नगरसेवक होत आहेत. पण हे सगळे जण भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहतील आणि शिंदेंच्या विरोधात जातील याची आज कसलीही खात्री नाही. दरम्यान कल्याण डोंबिवलीमधले जे 4 नगरसेवक गेल्या काही दिवसांपासून नेतृत्वाच्या संपर्कात नव्हते, त्यापैकी 2 जण संपर्कात आले आणि चक्क मनसेत निघून गेले. म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या चिन्हावर निवडून आलेले 2 नगरसेवक हे राज ठाकरेंनी पळवलेले आहेत. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला दणका बसलाय. राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे 2 जण पुन्हा एकदा मनसेत गेले. वेळेला मनसेनं तिकीट न दिल्यानं उद्धव ठाकरेंच्या चिन्हावर ह्या दोघांनी निवडणूक लढली होती. या दोघांच्या निघून जाण्यामुळे आणि 2 जणांच्या बेपत्ता असल्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांची संख्या आता 7 झाली आहे. दरम्यान इतकं सगळं घडत असताना ठाकरे गटाचे कल्याणमधले नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले. मातोश्री हे उद्धव ठाकरेंचं घर आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हे नगरसेवक तिथं पोहोचले आहेत असं समजतं. ज्योत्स्ना गंगणे आमच्या सहकारी प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. ज्योत्स्ना, ज्यांनी ठाकरेंशी कल्याण डोंबिवलीत गद्दारी केली त्यांना शिक्षा काय द्यायची यावर मातोश्रीत चिंतन होत आहे. मातोश्री तयार आहे का ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकवायला? सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले जे काही निवडून आलेले नगरसेवक आहेत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत. ते नगरसेवक सध्या मातोश्री या ठिकाणी जे आहे साधारण अर्ध्या पाऊण तासापूर्वी पोहोचलेले आहेत आणि ते आता कल्याण डोंबिवली मधली जी राजकीय आणि जी सध्याची परिस्थिती आहे ते उद्धव ठाकरे यांना सांगत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्या मनसेनं कल्याण डोंबिवलीमध्ये जी काही चकित करणारा जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे जे आहे ते आता उद्धव सेनेचे नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले असताना सुद्धा आतापर्यंत कोणताही निर्णय जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नसला तरी अनिल परब असो किंवा जे संजय राऊत असो त्यांनी वारंवार हे बोलताना सांगितले की शिंदेच्या शिवसेनेसोबत किंवा भाजपसोबत ते जाणार नाहीयेत. त्याच्यामुळे आता कल्याण डोंबिवली मधली जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरती उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार आहे. कारण जर उद्धव ठाकरेंनी काही कठोर निर्णय घेतला तर मात्र काही त्यांचे नगरसेवक सोडून जाण्याची सुद्धा शक्यता आहे. धन्यवाद. आपण याकडे अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवा.